लवकरच महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहेत आणि यावेळच्या निवडणुका कशा असायला पाहिजे, जनतेचे जे प्रश्न आहेत ते सुटत आहेत की नाही, जनतेच्या काय अपेक्षा आहेत, या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत दिलीप अवसरकर, पालघर जिल्ह्याचे भीम आर्मीचे अध्यक्ष. जय भीम. जय भीम ताई. सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, कारण तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आणि मी दिलीप अवसरकर, पालघर जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी. भीम आर्मी आहे. भीम आर्मी ना बिकेगी, ना रुकेगी, ना झुकेगी. आम्ही सर्वसामान्य जनतेचे कामं करतोय, सर्वसामान्यांच्या घरी जाऊन कामं करतोय, बघतोय सगळ्या काही. आजची जी वस्तुस्थिती आहे एकदम वाईट आहे. इथे रोड एकदम खराब आहेत. लोकांना काही काही ठिकाणी तर लाईटचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम, रोडचा प्रॉब्लेम आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे इथे अनधिकृत बांधकामाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. फक्त नालासोपारामध्ये की संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये? पूर्ण या वसईमध्ये जर बघितलं तर वसईची पूर्ण कंडिशन खराब झाली आहे. तिथे मग तुम्ही नालासोपारा घ्या, नायगाव घ्या, वसई घ्या, विरार घ्या, या पूर्ण भागामध्ये हीच कंडिशन आहे मॅडम. पण सर, पाहायला गेलं तर नालासोपाऱ्यामध्ये दिवसेंदिवस वस्ती वाढत आहे. आपण ट्रेनचा जर आपण इश्यू पाहिला तर लोक जितके नालासोपाऱ्यामध्ये राहायला येत आहेत त्या प्रकारे नालासोपाऱ्याच्या सुविधा वाढत आहेत का? बिलकुल वाढत नाहीत मॅडम. गर्दी खूप झालेली आहे, गर्दी खूप वाढलेली आहे. लोकांची मजबुरी झाली आहे मॅडम. लोकांना घरं याच्यासाठी आहे मॅडम. झोपड्यामध्ये हे लोक अनधिकृत बॉन्ड पेपरवरती पैसे घेऊन बॉन्ड पेपरवरती कुठली जागा देतात आणि दुसरे जेव्हा हे लोक जागा घेतात तेव्हा इथे महानगरपालिका नसते आणि जेव्हा त्यांचं घर बांधण्यात येते आणि तीच महानगरपालिका ते घर तोडण्यासाठी येते. त्याच्यामुळे या लोकांची अवस्था खूप बेकार झाली मॅडम. आणि इथे बहुजन विकास आघाडीचं इथे सत्य आहे नालासोपाऱ्यामध्ये, तर त्यांनी आतापर्यंत काय विकास घडवून आणलाय? मॅडम, विकास आता असा असतो, विकास हा कधी पण ज्यावेळेस जे सत्तेवरती लोक असतात, हे सत्ताधारी लोक हा स्वतःचा विकास जास्त करतात. मला इथे जनतेचा विकास बिलकुल दिसत नाही. मग ते आता बहुजन विकास आघाडी असेल किंवा मग BJP असेल, हे दोन्ही पण एकाच थाळीचे चट्टेबट्टे मी असं मानतो. कारण यांनी दोघांनी पण गोरगरीब जनतेच्या समस्याचा कधी विचार केलेला नाही. हे त्यांच्याच लोकांचा विचार करणार, हे बिल्डरांनाच मोठं करणार, गोरगरीब जनतेचा बिलकुल हा विचार नाही. मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला चालून चालणारी भीम आर्मीचा काय स्टँड आहे या सगळ्यांवर? भीम आर्मी मॅडम तळागाळात जाऊन काम करणारी एक संघटना आहे आणि आमचा आझाद समाज पार्टी हा पक्ष आहे. तर आम्ही लोक या निवडणुकीमध्ये आमचे 20 ते 25 उमेदवार आम्ही उतरवणार आहे रिंगणामध्ये. आणि जे पण लोक आम्हाला सपोर्ट इथे करतील त्या लोकांच्या, BJP सोडून कुठलाही पक्ष जर आम्हाला सपोर्ट करायला तयार असेल तर आम्ही तिसरी आघाडी एक पर्याय आम्ही ठेवू शकतो. आणि जर तिसरी आघाडी आलीच मग त्यानंतर इकडे अधिक विकास होईल याची तुम्हाला शक्यता वाटते का? बिलकुल होईल मॅडम. कारण विकास करण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं असतं. जोपर्यंत सत्ता नाही तर विकास कसा होणार? जर सत्ता आमच्याकडे असेल तर आम्ही इथं करून दाखवू. आणि जर पाहायला गेलं तर सत्ता येण्यासाठी आणि निवडणूक होण्यासाठी जनतेचं पण तितकं कॉन्ट्रीब्युशन असायला हवं. त्यांनी पण तितके इंटरेस्ट दाखवायला पाहिजे की आपलं कर्तव्य आहे, आपली सत्ता आपण निवडून आणू शकतो. मग इकडचे जे रहिवासी आहे त्यांचा त्या प्रकारे कशा प्रकारे तुम्हाला वाटतं की ते लोक या सगळ्या बाबतीत इंटरेस्ट घेतात, मतदान करायला रेग्युलरली येतात जेव्हा निवडणूक असते तेव्हा? तसं जर बघितलं मॅडम तर वोटिंग जर तुम्ही बघितलं तर 60 ते 70% वोटिंग होते. ठीक आहे. त्याचं कारण 30% वोटिंग जातं कुठं? 30% वोटिंग याचे इथेच जातं मॅडम की लोक इथले जे वैतागलेले लोक असतात, कारण त्यांना माहिती आहे की कुठलीही सत्ता जरी आली तरी आपल्या समस्या सोडू शकत नाही, म्हणून ते 30% लोक येत नाहीत. आणि जे लोक असतात ते सगळे लोक विभागलेले आहेत, त्यांचं सुद्धा काम होत नाही. पण लोकांची इथे मजबुरी झालेली आहे की कोणाला ना कोणाला त्यांना वोट द्यायचं असतं, म्हणून मजबुरीनं वोट देतात. तर त्यांनी एक विनंती केली आहे, कळकळीचं त्यांचं आव्हान आहे की नालासोपारा आणि पालघर जिल्ह्यामध्ये सुधारणा होण्याची अत्यंत गरज आहे. म्हणजे इकडची गर्दी तर वाढत चालली आहे पण सुविधाचा काही अजून आपल्याला तितका क्लिअरली दिसत नाही की सुविधा वाढत आहेत. मग फक्त माणसांनी येऊन काय फायदा नसतो, तर त्यांच्या सुविधा पण ह्या जे सत्तेत आहेत त्यांनी वाढवून दिला पाहिजे. आणि सोबतच जनतेचं हे कर्तव्य असतं की त्यांना जो गाईड करणार आहे, त्यांचा जो सत्ताधार आहे तो त्यांनी निवडावा आणि त्यासाठी त्यांनी वोटिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचा जो हक्क, त्यांचा जो अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान करण्याचा अधिकार जो त्यांना दिला आहे तो त्यांनी पण बजायला हवा. आणि या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगेन की आता जी महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी व्यवस्थित मत द्या, विचार करून मत द्या आणि आपल्या पालघर जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी नक्की मदत करा. जय